नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणात सारीपाटावरच्या सोंगट्या इकडे तिकडे झाल्या आहेत आणि म्हणूनच ठाकरेंच्या गळातला चंद्रहार हा शिंदेंच्या गळ्यात पोहोचलाय. आम्ही चंद्रहार पाटील यांनी केलेल्या पक्षांतराच्या बाबतीत बोलतोय. चंद्रहार पाटील यांनी या संदर्भातलं समीकरण काय, कारण काय हे सुद्धा सांगितलं, पण पडद्यामागे मात्र बरंच काही घडून गेलंय. चंद्रहार पाटील सध्या शिंदेंच्या सोबत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याची ते वेगळी वेगळी कारणं देत असली तरी पण पडद्यामागे काय घडलं ते जाणून घेऊयात. आमचे सहकारी दीपक चव्हाण या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेले आहेत. दीपक, ज्या पद्धतीनं चंद्रहार पाटील सातत्यानं असं सांगताना दिसतात की त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली, त्यांना पाडायला मवियातून प्रयत्न झाले, हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी पण एखाद्या माणसाला सहज आधी तिकीट दिलं जातं, नंतर पक्षात घेतलं जातं, तरीही तो माणूस म्हणतो अन्याय झाला. नक्कीच सांगली जिल्ह्यामध्ये तीच भावना आहे. कारण 13 महिन्याचा कार्यकाल हा त्यांचा उबाटामध्ये झालेला आहे. तिकीट घेऊन ते उबाटामध्ये दाखल झालेले आहेत, अशी पहिली घटना महाराष्ट्रात झाली असावी. आणि तरी गेले 13 महिने पैलवान चंद्रहार पाटील हे उबाटा बरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. वेगवेगळ्या नेत्यांशी ते सातत्याने भेटत आलेले आहेत. एकंदरीत सांगली जिल्ह्यातलं हे वातावरण पाहता त्यांच्यावर नेमका कशा प्रकारचा अन्याय झालाय असं एकंदरीत आता चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण जो व्यक्ती तिकीट न बघता लोकसभेत तिकीट त्यांना शिवसेना किंवा उबाटा देते आणि ती व्यक्ती लढते आणि 75,000च्या आसपास मतं सुद्धा घेते, तर यामागे सुद्धा त्या व्यक्तीचं स्वतःचं गुडविल जरी असलं तरी महाविकास आघाडी सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना सपोर्ट केल्यामुळे काँग्रेस त्यांच्या सोबत नव्हती. मात्र जयंत पाटील यांची राष्ट्रवादी आणि उबाटा यांनी अत्यंत ताकदीनं चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला होता. त्यात त्यांना अपयश आलं. मात्र 75,000 मतं घेणं हे सुद्धा नवख्या व्यक्तीला पहिल्या प्रयत्नामध्ये इतकं सहज शक्य नाही आहे. बिलकुल. एकदा पटकन आपण या निमित्तानं जाणून घेऊ की एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतायत आणि चंद्रहार पाटलांना सोबत घेतल्यानंतर काय वाटायला लागलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आज आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला हे मी जाहीर करतो. एकीकडे चंद्रहार पाटलांनी ठाकरेंना सोडलं, शिंदेंची साथ धरली. दुसऱ्या बाजूला त्यांच्यासाठी त्यांच्या परिचयाची गोष्ट म्हणजेच कुस्ती. त्या कुस्तीच्या निमित्तानं काय करायची इच्छा आहे तेही ऐकूया. सर्वांनी कशा पद्धतीने माझा पराभव केला हे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघंही शत्रू म्हणून समोर उभा राहिलेले होते. म्हणजे माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी. त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की ह्यांनी आज माझा बाप आमदार होता, माझा आजोबा खासदार होता, माझा वडील मंत्री होता, हीच मुलंच. पण मुलांनी राजकारण करून असं नाही, पण माझ्यासारख्या जर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा जर उभा राहत असला तर महायुतीनं नाही पण महाविकास आघाडीने तर माझ्या पाठीशी ठाम उभं राहायला पाहिजे होतं. पण माझं कोणावर जमत नाही, माझं सगळ्यांबरोबर वांदा आहे म्हणलं असतं तरी ठीक होतं म्हणलं. मी कुणावरही मी पहिल्यांदा काय सांगतो की मी पहिल्यांदा सांगितलंही माझा आक्षेप पक्षावर किंवा कुठल्याही नेत्यांवर नाही. आणि मी कधीही इथून पुढं, आज मी तुमच्या कॅमेऱ्यावर समोर सांगतो की इथून पुढं कधीही संजय राऊत साहेब असेल, उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर टीका करणार नाही. अशा स्थितीमध्ये संधी दिली त्यातही अन्याय कसा झाला हा सवाल शिवबाठा गटाच्याकडून विचारला जातोच. उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश मानून आम्ही खासदारकीला घरोघरी जाऊन आम्ही स्वतः या ठिकाणी राबलो आणि पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं काम आम्ही
शिवसैनिकांनी केलं, मात्र यांनी कोणत्याही शिवसेनेच्या शिवसेनेत होते आणि यांनी शिवसेनेत प्रवेश केले, मात्र कुठल्याही पक्ष वाढीसाठी यांचं योगदान नाही आहे। यांनी गेले काय आणि आले काय, आम्हाला शिवसेनेला कुठलाही फरक पडणार नाही। पैलवान आमच्या शिवसेना पक्षामध्ये येत आहेत, ह्याच्या पाठीमागे फार मोठं त्यांचं राजकारणच असणार आहे। कारण का शिवसेनेमध्ये जो येतोय तो मोठा होतोय आणि मोठा झाल्यानंतर त्यांना इतर पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांना मोठं पद मिळतंय, ही सवय लागलेली आहे। आणि हे कोलांटी उड्या मारणाऱ्यांची कुठल्याच पक्षामध्ये किंमत नसते आहे। ते आज आले उद्या गेले, काय आम्हाला शिवसैनिकांना अजिबात फरक पडत नाही। थोडक्यात काय तर सांगलीमधली दादा गटाची परिस्थिती एका बाजूला आहे आणि उद्धव गटाची परिस्थिती दुसऱ्या बाजूला। या विश्लेषणाच्या निमित्तानं आपल्या सोबत जोडले होते आमचे सहकारी दीपक चव्हाण। दीपक, आपले खूप खूप आभार। विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।